नमस्कार, राम राम मंडळी सगळ्यांना. नवीन अशा ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललेलो विकटगडला, पेबला चाललो. म्हणजे काय फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर चाललो आहे. आता वाजलेले 6:13 झालेले आहेत आणि मला 10 मिनिटांनी ट्रेन आहे. सो जरा हरिअप वाला विषय आहे माझा, तो निघतो आता पटापट. फॉर्च्युनेटली आज जरा वेळ मिळाला आहे, आपल्याला टाईम मिळाला आहे, तर आपण जरा तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करू की आपण नक्की काय काय करणार आहोत. आणि आपण तर काय बऱ्याच गोष्टी करणार आहोत. ट्रेक करायला चालू आहे म्हणजे खूप धमाल मस्ती तर होणारच आहे, बट तिथली इन्फॉर्मेशन देणं पण जरा मला गरजेचं वाटतं. कारण की मी जेव्हा चॅनल ओपन केलेलं आहे तेव्हा हे बोलून ओपन केलेलं आहे की आपल्या चॅनलवर इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो थोडीफार जेवढं मला माहिती आहे तेवढा मी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करेन. आता आपण मोहाच्या वाडीत एंटर केलेलं आहे. आपल्याला नेरळ स्टेशनपासून बेस विलेज म्हणता येणार नाही, पण जो सिमेंटचं टॉवर जातात तिथपर्यंत पोचायला हार्डली 3 ते 4 किलोमीटर आहे. तिथून आपल्याला तेवढा वॉकिंग किंवा तुम्ही वाटलंच तर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टने तिथे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. पण आपल्याला कसं आहे, लो बजेट आपण काम करतो, त्याच्यामुळे चालत निघालेलो आहे आम्ही सगळे. ही पब्लिक आहे सगळी आणि मी. तर कसं जास्त हार्ड नाही आणि ट्रेक पण खूप इझी आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला मज्जा येणार आहे. मज्जा तर नेहमीच येतं, बट पावसाळ्यात पेबला येणं म्हणजे एकदम मजेवाला विषय आहे. त्याच्यामुळे कसं मी कधी पेबला यायला असं कधीतरी असं बघतो कोण यायचं म्हटलं तर लगेच होकार देतो. काल रात्री 11:30ला प्लॅन झाला की बाबा जायचं करून. विषय चाललेला केपी फॉल जायचं की पेबला जायचं, पण मग फायनली पेब ठरला. आणि आपला आजचा रूट असेल मोहाच्या वाडीतनं आपण तिथे जाणार वर स्वामींच्या मंदिरापर्यंत. तिथून आपण कड्यावरचा गणपती करून रिटर्न येणार आहोत. तिकडून मग वाया लोकल ट्रान्सपोर्टनी रिटर्न येणार आहोत. असा आपला दिनचर्या असणार आहे. आता आपण पोचलेलो आहे, टॉवर पाशी पोचलेलो आहे. तिकडून अशी वाट येते, राईट आहे, तो दाखवायचा विसरून गेलो. आता मी परत जाऊ नाही शकत, पण ह्या टॉवरपासून आपलं ट्रेक चालू होईल. म्हणजे इथून आपल्याला असं पुढे जायचं आहे. पाऊस आहे तर खूप मजा येते, भिजतोय कारण की शरीराला त्याची गरज आहे सध्या तरी. जरा रिलॅक्सेशन मिळतं पावसात. असं आपल्याला हे काय म्हणतात, ब्रिज येतो ओलांडून त्या फार्म हाऊसपासून वर असं जायचं चालत चालत. आज मी प्रॉपर DJIची आहे ना, ॲक्शन 5 प्रोची आहे ना टेस्टिंग घेणार आहे पावसात. मी श्रीमान दादाचा व्लॉग बघितला, तर त्याच्यात त्यांनी अख्ख्या ते कणकवली राईडमध्ये असंच शूट केलेलं. मग म्हटलं आपण पण यूज करू शकतो, तसं काय प्रॉब्लेम नाही. नाहीतर वॉटर केसमुळे ना आवाजाचा खूप प्रॉब्लेम व्हायचा. लास्ट दुखनोजच्या व्लॉगमध्ये ना खूप हे झालेलं, म्हणजे मेस झालेला की मला माहीतच नव्हतं एवढा त्याचा नॉसी होईल व्हिडिओज. सो त्याच्यामुळे मी आता इथून पुढे विदाऊट वॉटर केसच चालू करेल. आणि वातावरण पाहू शकता, अशक्य सुंदर. त्याच्या पलीकडे मी काहीच नाही बोलू शकत, कारण की सह्याद्रीला अशक्य सुंदरच म्हणावं लागतंय आणि ते आहेच अशक्य सुंदर. आणि आता वर्ल्ड हेरिटेजनी पण आपल्या महाराष्ट्राला असं नाव दिलंय. म्हणजे आपले महाराष्ट्रातले 11 किल्ले, तामिळनाडूतला 1 किल्ला जिंजे. आपण नुसतं महाराष्ट्र उगीच नाही, आपण महाराष्ट्र नावामध्ये महाराष्ट्र. सो आपण जगभरात ओळखलं जातोय. आता राजगड सारख्या गडांना आता खूप जास्त वाव येणार आहे. तिकडे टुरिस्ट आता वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता ट्रेक वगैरे कराल तर एवढं ध्यानात ठेवून करा की आपले गड किल्ले जर आपण राखले तर असं काहीतरी जगात नाव करू शकतो आपण म्हणजे जे शिवरायांनी केले तर त्यांना जोपासलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. सो ट्रेक चालू झालेला आहे फुल. आता एका सेकंदा पहिले एवढा घनघोर पाऊस होता, पण इकडे वर जायचं आपल्याला.
आणि क्षणात एकदम पाऊस स्टॉप झाला आणि क्लाउड बघा, वातावरण एकदम मस्त आहे, मजेचा विषय. म्हणून माणसांनी ना सकाळी लवकर आल्या ना, क्राऊड नाही मिळत, काय नाही होत, मज्जा येते, आपणच असतो, अशी गोष्ट आहे ना. हा आमचा आथू द बॉय, हे मागची पार्टी दमायला लागली आहे, पण ठीक आहे. तुम्हाला मेन गोष्ट तुम्हाला सांगायचा हेतू, तुम्हाला बोललेलो, प्रॉमिस केलेलं की गडाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार. ते म्हणजे ह्या गडाला येणाऱ्या मुख्यतः 2 वाटा आहेत. एक म्हणजे वाया माथेरान आपण कड्यावरचा गणपती करून येऊ शकतो. अदरवाईज जसं आम्ही आलो की मोहाच्या वाडीतनं, इथून कसं आहे, ट्रेक आहे इझी, बट जरा जंगल म्हणजे ॲडव्हेंचर आहे थोडंफार तिथं पण आहे, पण एवढं खास नाही, कारण की रेल्वे ट्रॅकवरून तो ट्रेक आहे. सॉरी, माझा दम फुलतोय, म्हणजे असेंड करताना मी व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय. बट जे काय आहे ते तुमच्या सगळ्या समोर आहे, पाठीमागचा व्ह्यू बघू शकता. आणि तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे हा की 2 वाट्यात, की मोहाची वाडी आणि एक रेल्वे ट्रॅकवाला, दोन्ही साईडने मी तर तुम्हाला एकच प्रिफर करेन. मोहाच्या वाडीच्या साईडनी आहे ना ट्रेक चालू करा, एंड करताना तिकडून करा, म्हणजे दोन्ही रूट तुमचे एक्सप्लोर करता येतील आणि दोन्ही साईडचा तुम्हाला आनंद घेता येईल. मुख्यतः म्हणजे आता इथून तुम्ही चालत येऊ शकता मोहाच्या वाडीपर्यंत नेरळ रेल्वे स्टेशनवरून, तिथून डायरेक्ट कड्यावरच्या गणपतीकडून जो माथेरानच्या इथं रस्ता निघतो तिथे एक पब्लिक ट्रान्सपोर्टने परत तुम्ही रिटर्न जाऊ शकता. सेकंड टॉवर जवळ पोचलेलो आहे. म्हणजे मोहाच्या वाडीतनं आपण येतो ना, त्या विषय असा आहे की मला टॉवर फॉलो करायचे. मेन ते फर्स्ट टॉवर तिथे खाली आहे, टॉवर फॉलो करतच ट्रेक आहे, जास्त काय एवढं नाही. आणि पायवाट आहेत, म्हणजे मळले नाहीत पायवाटा, त्याच्यामुळे मजानी लाईफ आहे. फर्स्ट टाइम ट्रेक ॲट पेप फोर्ट, पहिल्यांदा करतोय आयुष्यात ट्रेक. आज कॅन्सलपासून यायचं होतं, आज फायनली मूर्त गावलाय आणि त्यात पाऊस पण आहे, फुल मज्जा आहे. मजा आज हा आवाज ऐकू शकता, किती मधुर आवाज आहे. म्हणजे ट्रेकिंग ही एक थेरपी आहे आपल्यासाठी. म्हणजे निसर्गात येऊन आपण जे काय म्हणतात, आता नवीन ॲप आलेत काय काय मेडिटेशन थेरपीसाठी, की स्वतःला काम कसं करता येईल, मेडिटेट करता येईल, त्याच्यासाठी ते बघा सबस्क्रिप्शन देऊन तुम्ही ते कानात बोळे टाकून त्या गोष्टी ऐकणार, हेच आवाज ऐकायचे तुम्हाला. त्याच्यात पण इथं तुमचं शरीराला हालचाल पण होते आणि एक प्रकारचं मेडिटेशन होते. आजूबाजूचं सगळं शांत आहे आणि हे आवाज नेक्स्ट लेवल. म्हणजे हा एक्सपिरियन्स तुम्हाला करायचा आहे ना, तर तुम्हाला अशा डोंगरांमध्ये, सह्याद्रीमध्येच येणं, कारण की इथेच तुम्हाला हे एक्सपिरियन्स करता येईल, ना की तुम्हाला कुठल्या विलाला, कुठल्या रिसोर्टला जाऊन करता येईल. ह्या गोष्टींसाठी मला सह्याद्रीत यावंसं वाटतं. एक स्वतःला मी जेव्हा मला गरज असते मेडिटेट करायची तेव्हा मी सह्याद्रीतच येतो, कारण की ही एकमेव जागा आहे ती मनाला शांत करते खूप जास्त. जे हा जो गड आहे मुख्यतः ह्याला नाव पडलेले म्हणजे डोंगराच्या खाली आहे ना पेबी देवी करून आहे, त्याच्यावरनं पेब हे नाव पडलेलं आहे. विकटगड हे प्रचलित नाव नाही, म्हणजे जे खरं नाव पेवच आहे त्याच्यामुळे. आणि हा गड मुख्यतः धान्य साठ्यासाठी महाराजांनी यूज केलेला, कारण की ह्या डोंगराजवळच म्हणजे आपल्या हा पेब फोर्ट जवळच चंदेरी आणि तावली किल्ला आहे. ते चढायला खूप एक्स्ट्रीम लेवलला हार्ड आहेत, म्हणजे क्लाइंब करायला, म्हणजे तिथे जायला डिफिकल्टी आहे.
सो तिथे धान्य पोचवण्यासाठी म्हणजे थोडं थोडं पोचवण्यासाठी ही धान्य साठ्यासाठी हा गडाचा वापर केला जायचा. आणि ह्याचा उल्लेख इंग्रज जेव्हा आपल्यावर राज्य करत होते तेव्हा पूर्ण माहिती मिळालेली आपल्याला प्रॉपर की हा गड कशासाठी आणि कधी यूज केला गेलेला आहे. धान्य कोठारे त्यांच्यासाठी आय गेस 5 ते 6 गुहा आहेत. त्याच्या बाजूला असे कुंपण वगैरे केलेले आहेत. रांगत जायला लागतं. मी पहिले यायचो तर मला वाटायचं की ते चोर मार्ग वगैरे काहीतरी आहे, पण ते ॲक्च्युअल लेवलला ते धान्य कोठारं होते. हा फोर्ट असं आहे की 12माही करू शकतात, सगळे ऋतू तुम्ही येऊ शकतात इथे. नाहीतर काही जसे की कलावंतीन, चंदेरी पावसाळ्यात करायला खूप अवघड आहे, कारण की स्लिपरी होतात स्टेअर्स वगैरे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना एक ॲडवाईस देईल किंवा गोल्डन सजेशन असेल, जेव्हा तुम्ही ट्रेक करणार असाल पाणी एवढं प्या की दुसऱ्या दिवशी आपल्याला जॉईंट्स पेन नाही होणार. म्हणजे कधी कधी असं स्टिफ क्लाइम्बिंग असतं, त्या टायमाला गुडघे घाईला येतात, तर ते आपल्याला काय होणार नाही जे बिगिनर्स आहेत. आता पावसाळ्याचा दिवस आहे, तुम्ही म्हणाल पाणी नाही प्यावंसं वाटत तरी प्या, हलकं हलकं प्या पाणी, पण प्या, कारण की ते खूप गरजेचं आहे. आता ट्रेकर्सला बघितलंय म्हणजे नवीन की त्यांचे जॉईंट्स पेन होत आहेत, ते बसत आहेत. आणि तुम्ही जेव्हा रेस्ट करायला बसता ना तेव्हा गुडघे फोल्ड करून नका बसू, त्याने ना तुमचा अजून गुडघ्यात स्टिफनेस येतं. पाय सोडून बसा निवांत, मग तुम्हाला रिलीफ मिळतो. सो एवढंच सजेशन देईल, कारण की ते खूप म्हणजे झटाक बरस आहे, पण ते गरजेचं आहे नॉलेज. तुम्हाला मी माझ्यासोबत असलेल्या ग्रुपचं इंट्रोडक्शन करून देतो, जे की माझ्या कॉलेजमेट आणि तिचे कझिन्स आहेत. आपलं नाव सांगा मॅडम. हाय, माझं नाव साक्षी. हाय, माझं नाव सृष्टी. हाय गाईस, माझं नाव आर्या. आणि एकदा बॉब द बिल्डर आहेत, ते गेलेत वरच्या वॉटरफॉलला गेलेले आहेत. ते काय यायच्या मनस्थितीत नाही आहे, पण त्यांचं नाव अथर्व आहे. म्हणजे आता आम्ही मिड पॉईंटला आलो आहे, आपल्या त्या खिंडीजवळ आलो आहे. म्हणजे हा जो इंटरसेप्ट आहे हा, आणि इकडचा पाठीमागचा, जे की डिवाइड करतं ढगांना. इथं पाठीमागचा पॉईंट बघाल तर एवढं ढग आहेत, खाली काय घंटा काय दिसत नाही, आणि त्या साईडला अख्खी सिटी दिसते. तिकडे आपला नवरा नवरी पीक आहे, तो तिकडे मला इथून नीट दिसत नाही, तुम्हाला दिसणार पण नाही. आणि या साईडला असं, या साईडला आपल्याला चंदेरी बघायला मिळेल. ओ माय गॉड, आम्हाला भेटलेला खेकडा धरलाय. हे सोडू शकतो, तो सोडू शकतो. सोडू काय? सोड. अशा प्रकारे आम्ही पकडलेला खेकडा. मोठ्या बॉय. आई हे बघ, मी पकडलेला एका हातात, आय गेस हा मेल आहे, फिमेल नाही आहे. तुम्ही हे ऑर्थोपॉड बघू शकता. ही एक स्पेशल जमात आहे की त्याच्यामध्ये एक नांगा मोठा आहे आणि एक नांगा छोटा आहे. ही कुठली तरी स्पेशल जमात आहे, मला आता तोंडावर नाव आहे पण आठवत नाही की काय विषय. सो पाहू शकता हे, आणि ह्याला निसर्गात आम्ही विलीन करतोय की बाबा जा तिथे सोड. जा बाबा, बाय बाय. बाय 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 बाय. निसर्गात या, पण निसर्गातल्या प्राण्यांना किंवा निसर्गाला त्रास देऊ नका. मी तो खेकडा पकडलेला कारण की आय नो नॉलेज, एक्सपिरियन्स, स्किल्स आहेत, ते पकडायच्या गोष्टी आहेत. आणि मला पहिल्यांदाच ही जात म्हणजे खेकड्याची जात म्हणजे आपली सह्याद्रीच मिळते, पण मला पहिल्यांदाच मी ती बघायला मिळाली, म्हणून तो खेकडा घेतलेला हातात. परत जसं होतं तसंच मी त्याला सोडलेलं आहे तुमच्यासमोर. पाहू शकता हा पॅचला जरासा डिफिकल्ट आहे. या साईडनी तिथं रस्सी दिलेली आहे,
जे काय कोण चार्ज नाही करत. जसं कलावंतींना त्या रस्सीने वर जायला 30 रुपये पर पर्सन चार्ज करतात, तर इथं कोण नाही. फक्त आपल्या रिस्कवर जा, पण सेफली जा, काही टेन्शन नाही. आणि आता पाऊस खूप जोरात सुरू झालेला आहे. आपण आता तिथे जाणार आहोत. जसं की आपण डूक नोजला एका हाताने गेलेलो, तसंच आपण पण एका हाताने जायचा प्रयत्न आहे. वर आलीस ना, ही कोणी आहे ना, ह्याच्यावर ठेव आणि फोर्स लावून वर ये. अरे येणार तू, दोन्ही हाताने पकड ना रस्सी. मी घेतो वर, तू ये फोर्स लावून वर तर ये. हा शाबाश, येऊ दे. आलीस, आलीस. ओके. इथं पोचलेलो आहे महाराजांच्या पुतळ्याच्या इथं दर्शन घेऊया आणि इथून सरळ थेट गुहेच्या दिशेने. खूप लेट झालेलं आहे, 10:54 झाले. एवढा वेळ कोण लावतं का? 8 वाजता निघालेले, अजून पोचले नाहीत. 8 काय, जास्त लवकरच निघालेलो. हर एक वेळा तुम्ही सह्याद्रीत याल तर नवीन एक्सपिरियन्स काहीतरी घेता येईल. भले एकच ठिकाणी असो, मी आत्तापर्यंत 16 ते 17 वेळा पेबला आलो, बट प्रत्येक वेळेस एक्सपिरियन्स नवा आहे. हा पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतो धुक्याचा, कारण की हा पहिला ट्रेक करतोय आयुष्यातला. नाही, चालू आहे तो. पहिला ट्रेक आहे, मस्त मजा येते. बघू आता ट्रेक करायचे.